या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ। नमस्कार, पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत। पाहूयात काही विशेष घडामोडी। मुक्ताईनगर तालुक्यामध्ये पोलिसांतर्फे मोठी कारवाई करण्यात आली आहे। घरफोडीसह दुचाकी चोरणारे तिघे अटकेत आहेत। मुक्ताईनगर शहरात गेल्या 7 ते 8 ऑक्टोबर रोजी दिवसाढवळ्या घरफोडी झाली होती। त्यातील तिघा आरोपींना आज गुप्त माहितीच्या आधारे पोलीस अधीक्षक माहेश्वर रेड्डी साहेब, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते साहेब, पोलीस अधीक्षक श्रीमती कविता नेरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी सुभाष ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक आशिष अडसूळ यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली। यामध्ये पोलीस उपनिरीक्षक नयन पाटील, हवालदार महेंद्र सुरवाडे, पोलीस हेड कॉन्स्टेबल अजय खंडेराव, पोलीस कॉन्स्टेबल अमोल जाधव, कॉन्स्टेबल अजय वाडे अशा पथकानं ही तपासाची चक्र फिरवून आरोपींना बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील अंबिकापूर येथून ताब्यात घेतलंय। या चोरीमध्ये वापरण्यात आलेली 4 चाकी तसंच इतरही वाहन जे आहे ते पोलिसांनी हस्तगत केले। यातील आरोपी प्रदीप हिवराळे वय वर्ष 30, अतुल हिवराळे वय वर्ष 30, रवी हिवराळे वय वर्ष 40 हे सर्व राहणार अंबिकापूर, तालुका खामगाव, जिल्हा बुलढाणा यांना अटक करण्यात आली आहे। पोलीस माझा न्यूज करिता प्रतिनिधी ज्ञानेश्वर पारधी, जळगाव। 9 तारीख सायंकाळी अंदाजे 10:30 ते 11:30 वाजता या दरम्यान 3 पेट्रोल पंप म्हणजे मुक्ताईनगर वरणगाव या जे हायवे आहे, हायवेवरती 3 पेट्रोल पंपावरती दरोडा करण्यात आले होते। मग त्याच्या अनुषंगाने मुक्ताईनगर पोलीस स्टेशनला दरोड्यातला गुन्हा दाखल केलेला आहे आणि तपासादरम्यान 4 दिवस सातत्यानं 5 टीम्स काम केलं आणि शेवटी ते गुन्हा डिटेक्ट करण्यात आलेला आहे आणि या गुन्ह्यामधलं 6 आरोपींना अटक करण्यात आल्या होत्या। 6 आरोपींपैकी 4 आरोपींना नाशिकमधून आणि 2 आरोपींना अकोलामधून अटक करण्यात आलेलं आहे। जे अटक झालेल्या आरोपींचं नाव आहे सचिन रवींद्र भालेराव, दुसरा आरोपींचं नाव आहे पंकज गायकवाड, तिसरा हर्षल बाविस्कर, चौथा रवींद्र बाविस्कर, प्रद्युन्य विरघट आणि एक 6वा आरोपी आहे एक विधी संघर्षक बालक आहे। आणि या लोकांकडनं डिटेक्शन करून 3 जे गुन्ह्यातलं वापरलेले 3 देशी कट्टे आणि त्यासोबत 5 मॅगझिन, 10 जिवंत काडतूस आणि 9 मोबाईल फोन, 40,000 रुपये रोख रक्कम आणि गुन्ह्यात वापरलेले मोटरसायकल 2 असे ही सर्व जप्त करण्यात आलेलं आहे। आणि याच्यापैकी जे मेन मास्टरमाइंड आहे सचिन भालेराव, या मास्टरमाइंड भुसावळचं मूळचा रहिवासी आहे। त्यांना आधीचे गुन्हे असल्यामुळे त्यांना भुसावळमधून आणि जळगाव जिल्ह्यामधून तडीपारी करण्यात आलेले होते। तो आता नेमका बुरहानपूर आणि नाशिक या ठिकाणी राहायचा आणि ह्यांनी प्लॅनिंग केलेलं आहे आणि हे पूर्ण गुन्हे घडून आणले होते। हे 3 जे पेट्रोल पंप आहे ते 3 पेट्रोल पंपापैकी एक पेट्रोल पंप मंत्री रक्षी खडसे मॅडमचं ओनर होते। ह्याच्या सर्व गुन्हा उघडकीस आणलेला आहे। बनावट सोने देऊन फसवणूक करणाऱ्या आरोपीला गुजरातमधून अटक। 4 मेडिकल चालकांची 10 लाखांची केली होती फसवणूक। आरोपीनं मुलासाठी घेतली महागडी ATM बुक बाई। उल्हासनगर येथील मेडिकल चालकाला खरे सोने दाखवून नंतर मात्र बनावट सोने देऊन 10 लाखांची फसवणूक करणाऱ्या आरोपीला अमरनाथ पोलिसांनी गुजरात राज्यातून अटक केली। पोलिसांनी आरोपी धर्मा मानसिंग कच्छी वय वर्ष 52 याच्याकडून 4 लाख रुपये रोख रक्कम जप्त केली आहे। तसंच आरोपीनं मुलासाठी फसवणुकीच्या पैशातून महागडी दुचाकी खरेदी केल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली। उल्हासनगर इथे राहणारे मेडिकल चालक सूरज शामनानी यांना आरोपीनं विश्वासात घेतलं आणि माझ्याकडे सोनं असल्याची बतावणी केली। तसंच सोन्याचे काही तुकडे शामनानी यांना खात्री करण्यासाठी दिले। शामनानी यांनी हे सोन्याचे तुकडे एका सोनाराकडे नेऊन त्याची खात्री केली। यानंतर आरोपीनं अंबरनाथ पोलीस ठाण्याच्या हद्दीत 25 सप्टेंबर रोजी फिर्यादी शामनानी यांच्याकडून 10 लाख रुपये स्वीकारून त्यांना सोनं दिलं। मात्र हे सोनं सोनाराकडे नेलं असता ते बनावट असल्याचं फिर्यादीच्या लक्षात आलं आणि आपली फसवणूक झाल्याचं समजल्यानंतर फिर्यादी सूरज शामनानी यांनी अंबरनाथ पोलीस ठाण्यामध्ये धाव घेतली। अंबरनाथ पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास करून आरोपी धर्मा मानसिंग कच्छी याला ताब्यात घेतलं असून फसवणूक केलेल्या रकमेतील तब्बल 4 लाख रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे। तसंच 93,000 रुपये बँक खात्यामध्ये होल्ड करण्यात आले। याचबरोबर सोन्यासारखी दिसणारी बनावट माळ तसंच 800 ग्रॅम सोन्याची मणी जप्त करण्यात आली। तर
आपल्या मुलासाठी KTM डूक ही महागडी दुचाकी विकत घेऊन दिली असल्याची माहिती समोर आली होती आणि त्याचबरोबर या प्रकरणात मोठ्या गँगचा समावेश असण्याची शक्यता असून इतर आरोपींचा शोध आता सुरू असल्याची माहिती अंबरनाथ विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त शैलेश काळे यांनी दिली आहे। अंबरनाथ पोलीस स्टेशन हद्दीमध्ये दिनांक 25/9/2025 रोजी एक बनावट सोने दाखवून फसवणुकीचा एक गुन्हा दाखल झालेला होता। या अनुषंगानं आपल्या अंबरनाथ पोलीस स्टेशनला सूरज शामनानी यांनी तक्रार दिली होती। त्या तक्रारीमध्ये सदर व्यक्तीला एक सोनं दाखवून, सोन्याचा तुकडा दाखवून 10 लाख रुपयामध्ये सोनं तुम्हाला आम्ही मिळवून देतो अशा पद्धतीची एक तक्रार प्राप्त झाली होती। त्या अनुषंगानं आपण तांत्रिक तपास करून त्याचं एक विश्लेषण करून गुजरातमधून आरोपी अटक केलेला आहे। त्याच्याकडनं आपल्याला 4 लाख रुपये रोख आणि जे बनावट सोनं वापरलेलं होतं ते आणि जो सोन्याचा ओरिजिनल तुकडा दाखवला होता तो हे आपण रिकवर केलेलं आहे। त्यामध्ये आरोपीने त्याच्या मुलाला एक ड्यूक कंपनीची मोटरसायकल विकत घेऊन दिल्याची त्या तपासातून निष्पन्न झालेलं आहे। सदरची गाडी आम्ही थोड्या दिवसामध्ये रिकवर करू। त्याचमध्ये याच्यामध्ये आरोपींना अटक केलेली आहे। आरोपीला कोर्टासमोर हजर करून कोर्टाने त्यांना PCR दिलेला होता। याच्यामध्ये एक गँग असल्याची एक निष्पन्न होत आहे। त्या गँगचं आयडेंटिफिकेशन पोलीस तपासामध्ये करत आहेत। यामध्ये सदर आरोपीवर याच्यापूर्वीचे 2 गुन्हे दाखल आहेत, एक मानपाडा पोलीस स्टेशनला, एक सेंट्रल पोलीस स्टेशनला आहे। या गँगमध्ये अजून इतर जे आरोपी आहेत त्या आरोपींचा शोध घेऊन त्यांना नाव निष्पन्न करून आम्ही त्यांना अटक करण्याची कारवाई करत आहोत। आंतरराज्यीय गँग असल्याची शक्यता आहे का? या अनुषंगानं तपास चालू आहे। याच्यामध्ये इतर कोणते आरोपी निष्पन्न जर इतर राज्यातील होत असतील तर त्यांनासुद्धा त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल। तक्रारदार आणि आरोपींचा संबंध कसा आला आणि कसा विश्वास यांना यामध्ये जे फिर्यादी आहेत तक्रारदार यांना हे मेडिकलचं यांचं शॉप आहे। यांना त्यांचा भोळेपणाचा स्वभाव पाहून त्यांना एक लालूच दाखवलेली आहे आणि त्याच्यातून त्यांचा संपर्क वाढवला आणि त्यांना एक सोन्याचा तुकडा जो ओरिजिनल आहे तो दिलेला होता, जे की सोनाराकडनं चेक केल्यानंतर त्यांना लक्षात आलं की खरं सोनं आहे आणि ज्यावेळेस प्रत्यक्ष त्यांना पैसे दिले त्यावेळेस त्यांनी ते बनावट सोनं दिलेलं तपासात निष्पन्न झालेलं आहे। केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या पेट्रोल पंपावर दरोडा टाकणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झालाय। जळगाव जिल्ह्याला हादरवून सोडणाऱ्या मुक्ताईनगर येथील केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या पेट्रोल पंपासह इतर 2 ठिकाणी टाकण्यात आलेल्या सशस्त्र दरोड्याचा छडा लावण्यात जळगाव स्थानिक गुन्हे शाखेला मोठे यश मिळालेलं आहे। या प्रकरणी पोलिसांनी 5 आरोपी आणि 1 विधी संघर्षित बालकासह एकूण 6 जणांना नाशिक आणि अकोला येथून ताब्यात घेतलंय, अशी माहिती पोलीस अधीक्षक माहेश्वर रेड्डी यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे। पोलीस माझा न्यूज करिता प्रतिनिधी ज्ञानेश्वर पारधी, जळगाव। अटक केलेल्या आरोपितांकडून यामध्ये रोख रक्कम रुपये 10,000 देखील रिकव्हर करण्यात आलेली आहे। चोरीची या गुन्ह्यामध्ये त्यांनी प्रवासाकरता जे वाहन वापरलेलं आहे ते जे आपल्याला CCTV फुटेजमध्ये पण मिळालेलं आहे, असे वाहन स्विफ्ट डिझायर कंपनी, स्विफ्ट डिझायर जी 4 चाकी गाडी आहे ती देखील आम्ही गुन्ह्यात वापरलेले वाहन म्हणून हस्तगत केलेली आहे। या सर्व आरोपींना आपण कुठून अटक केली? या आरोपींना आम्ही त्यांचे गाव जे आहे अंबिकापूर, तालुका खामगाव, जिल्हा बुलढाणा येथून अटक केलेली आहे। या संदर्भामध्ये मुक्ताईनगरमध्ये एक सशस्त्र दरोडा काढण्यात आलेला होता, त्या संदर्भात काय सांगणार साहेब? सशस्त्र दरोडा जो माननीय केंद्रीय मंत्री रक्षाताई खडसे यांच्या पेट्रोल पंप आणि इतर 2 ठिकाणी घडला होता। यामध्ये मुक्ताईनगर पोलीस स्टेशनचे पथक तसेच LCBचे पथक अगदी सकारात्मकरित्या तपास करत आहे। आम्ही त्या आरोपींच्या मागापर्यंत पोहोचलेलो आहोत। काही म्हणजे आपल्याला लवकरच त्याबद्दल कळवण्यात येईल। ठीक। पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात वेळ झाले का छोट्याशा विश्रांतीची। पाहत रहा पोलीस माझा न्यूज। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत।
एसटी बँक मारहाण प्रकरणी नागपाडा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. दोन्ही गटांचा परस्परांविरोधात हा गुन्हा आहे. सदावर्ते यांच्या गटामधील 10 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले, तर शिंदे गटातील 8 जणांवर हे गुन्हे दाखल झालेले आहेत. यामध्ये इथे मोठ्या प्रमाणात हा राडा झाला होता आणि एकूण 18 जणांवर हे गुन्हे दाखल झालेले आहेत. काल इथे एसटी बेस्ट बँकेनं एक बैठक बोलावली होती आणि यामध्ये 2 गटांमध्ये ही बैठक बोलावलेली होती. शिंदे गट आणि सदावर्ते गट यांच्यामध्ये ही बैठक होती. त्यांचे जे सदस्य आहेत ते इथे एकत्र आले होते. 19 जणांची टीम तिथं असणं अपेक्षित होतं. त्याप्रमाणे शिंदे गटातील 9 आणि सदावर्ते गटातील 10 जण तिथे पोहोचले. त्यानंतर बोनस संदर्भातील चर्चा होणं अपेक्षित होतं, मात्र बोनस संदर्भात चर्चा होण्याआधीच भ्रष्टाचारासंदर्भातले जे विषय आहेत ते निघाले आणि त्यानंतर इथे मोठ्या प्रमाणात राडा पाहायला मिळाला आणि त्यानंतर मग ही कारवाई करण्यात आली. मुक्ताईनगर पोलीस ठाणे हद्दीमध्ये दिनांक 7-8 ऑक्टोबर 2025च्या दिवस आणि रात्रीच्या दरम्यान आपल्या इथे 2 घरफोड्या झाल्या होत्या. तसेच आपल्या भागातून वाहन चोरीचे काही गुन्हे घडलेले होते. त्या अनुषंगाने आपण स्वतंत्र त्या गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी PSI नयन पाटील, हवालदार महेंद्र सुरवाडे यांच्या नेतृत्वाखाली पथकाची नेमणूक केली होती. त्या पथकाने तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे काही आरोपींचा माग काढला. त्यामध्ये सर्व आरोपी राहणारे हे अंबिकापूर तालुका खामगाव जिल्हा बुलढाणा येथील असल्याची आपल्याला पूर्ण माहिती मिळाली. त्या अनुषंगाने पथक पाठवून आपण तिथे छापा घातला असता आपल्याला 3 आरोपी मिळून आलेले आहेत. त्या आरोपींकडे चौकशी केली असता त्यांनी आपल्या हद्दीतील 2 मोटरसायकल आणि 2 घरफोड्यांच्या बाबत कबुली दिलेल्या आहेत. त्यामध्ये आपण दोन्ही मोटरसायकल जे आहेत त्या रिकव्हर केलेल्या आहेत. त्यामध्ये एक बजाज डिस्कवर कंपनीची मोटरसायकल आहे आणि एक जी आहे ती होंडा SP शाईन कंपनीच्या मॉडेलची मोटरसायकल आहे. त्या होंडा शाईन मोटरसायकल जी आहे ती गोडसगाव इथून चोरीला गेलेली होती आणि जी बजाज डिस्कवर आहे ती मुक्ताई शहरातून चोरीला गेलेली होती. या दोन्ही मोटरसायकल आणि सोने चांदीचे दागिने असे 94,500 रुपये किमतीचे दागिने, सोने चांदीचे दागिने हे आपण त्या चोरांकडून रिकव्हरी करण्यात आलेली आहे. आरोपींना मान्य न्यायालयात हजर केले असता मान्य न्यायालयाने 4 दिवस अजून पोलीस कोठडी त्याच्यात आदेशित केलेली आहे. त्या आरोपींकडे अधिक त्यांना विश्वासात घेऊन आणि तांत्रिक दृष्ट्या तपास करून आणखी काही गुन्हे उघड करण्याची प्रयत्न आम्ही करत आहोत. मुक्ताईनगर परिसरातील नागरिकांना मी आवाहन करेल की आपण आगामी दिवाळी आणि सण उत्सवाच्या अनुषंगाने तुम्ही बाहेरगावी जाणार असाल किंवा त्या अनुषंगाने आपण मोठ्या प्रमाणात खरेदी वगैरे करतो. लक्ष्मीपूजनाच्या अनुषंगाने आपण दागिने परिधान करून सार्वजनिक ठिकाणी येतो. अशा वेळी आपण स्वतः थोडंसं काळजी आणि सतर्कता ठेवायची आहे. कुठल्याही अफवांवर आपण विश्वास ठेवू नका, कुठल्या अफवांना बळी पडू नका. तसेच आपण बाहेर जाताना शेजाऱ्यांना सांगून जा, पोलिसांना माहिती देऊन जा. आपल्याकडील सर्व जे किमती दागिने किंवा वस्तू आहेत त्या आपण लॉकरमध्ये ठेवण्याचे मी आपल्याला आवाहन करतो, जेणेकरून ते सुरक्षित राहील. मुक्ताईनगर तसेच जळगाव पोलीस आपल्या सेवेसाठी सदैव तत्पर आहे. आम्ही आपल्या मालमत्तेची वगैरे सुरक्षेची आम्ही पूर्ण हमी घेत आहोत. सदर तपासामध्ये माननीय SP सरांच्या मार्गदर्शनाखाली माननीय SP सर श्री महेश्वर रेड्डी साहेब, माननीय अप्पर पोलीस अधीक्षक श्री अशोक नकादे साहेब, तसेच माननीय अप्पर पोलीस अधीक्षक मॅडम कविता नेरकर मॅडम आणि माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी सुभाष ढवळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कामगिरी करण्यात आलेली आहे. यामध्ये मुक्ताईनगर पोलीस स्टेशनचे PSI श्री नयन पाटील, पोलीस हवालदार महेंद्र सुरवाडे, पोलीस हवालदार अजय खंडेराव, पोलीस कॉन्स्टेबल रवींद्र धनगर व पोलीस कॉन्स्टेबल अमोल जाधव, पोलीस कॉन्स्टेबल अक्षय वाडे यांनी उल्लेखनीय कामगिरी करून सदर गुन्हे उघडकीस आणलेले आहेत.
गोळीबार प्रकरणातील आरोपीच्या घरावर बुलडोजर फिरवण्यात आलेला आहे. पालिकेनं आरोपी प्रकाश लोंढेच्या घरावर ही कारवाई केलेली आहे. आरोपी लोंढेच्या घरात चक्क एक भुयार सापडलं आणि तिथे गेलं असता पाहणी केली असता भुयारामध्ये 2 कुऱ्हाडी, चाकू हे साहित्य सुद्धा सापडलं. 4 ऑक्टोबरला सातपूर येथील एका बारमध्ये हा गोळीबार झाला होता आणि आरोपीच्या घराची झाडाझडती घेतली असता तिथे हे भुयार सापडलं. त्यानंतर पालिकेतर्फे ही कारवाई करण्यात आली आणि याचा अधिकचा तपास पोलीस करीत आहेत. पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच. तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा. यासाठी पोलीस माझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा. अधिक माहितीसाठी आमच्या www.policemazhanews.com या वेबसाईटला भेट द्या. आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आजच संपर्क साधा. आजच्या बातमीपत्रात इतकंच. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज.